हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी ऑफिसच्या डब्यासाठी 4 झटपट आणि चविष्ट सुक्या भाज्या दाखवलेल्या आहेत। या भाज्या बनवायला सोप्या आहेत आणि पोळी किंवा भाकरी सोबत डब्यासाठी एकदम परफेक्ट लागतात। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मटकीची सुकी उसळ, आलू मटरची सुकी भाजी, मसालेदार वांग्याची भाजी आणि हिरव्या मिरच्याची गवारची भाजी। ही ऑफिसच्या डब्यासाठीची सिरीज भाग 1 आहे। पुढच्या भागामध्ये अजून वेगवेगळ्या डब्याची सिरीज मी इथे टाकणार आहे किंवा पोस्ट करणार आहे। तर हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला शिल्पास कुकरी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सर्वात आधी आपण इथे मटकीची सुकी भाजी बनवत आहोत। इथे 1 कप मटकी घेतलेली आहे मोड आलेली, 1 कांदा, 1 टोमॅटो, थोडेसे लाल मिरची, 2 चमचे तेल आणि काळा मसाला। सर्वात आधी आपण इथे कढाई ठेवलेली आहे। कढाईमध्ये मी इथे 2 चमचे तेल टाकलेला आहे। तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मोहरी आणि जिरा। हे छान फुलल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा। इथे मी 1 कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचा आणि हा कांदा आता आपल्याला थोडा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण टाकूया याच्यामध्ये कढीपत्ता, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने। 2 मिनिटे याला आपण थोडेसे परतून घेणार आहोत। त्याच्यानंतर टाकूया 1 बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो हा मीडियम आकाराचा आहे, जास्त मोठा पण नाही आणि जास्त छोटा पण नाही। त्यानंतर हे लगेच सॉफ्ट होण्यासाठी कांदा आणि टोमॅटो त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडेसे चवीपुरते मीठ आणि अर्धा टीस्पून आपण इथे टाकणार आहोत हळदी पावडर। याच्यामुळे आपला जो कांदा आणि टोमॅटो आहे तो खूप लवकर सॉफ्ट होतो। त्यानंतर आपण टाकणार आहोत 1 टेबलस्पून इथे लाल मिरची पावडर आणि अर्धा टेबलस्पून इथे टाकणार आहोत आपला काळा मसाला आणि हे छान आपण मिक्स करून परतून घेणार आहोत। ही भाजी खूप झटपट होणारी आहे आणि ऑफिसच्या डब्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। त्यानंतर आपण टाकणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपण टाकूया याच्यामध्ये मोड आलेली मटकी आणि हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं अर्धा कप पाणी, म्हणजे आपली जी मटकी आहे ती छान मस्त सॉफ्ट होईपर्यंत शिजते। जर आपण पाणी नाही टाकले तर ही मटकी खाली करपते, त्यामुळे थोडेसे पाणी टाकायचे अर्धा कप आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि झाकण लावून 5 मिनिटे हिला वाफायला ठेवूया। परत एकदा 5 मिनिटानंतर आपण इथे पाहणार आहोत। पहा तुम्ही, इथे आपली जी मटकी आहे ती मस्त अशी वाफलेली आहे। पाणी जे आहे ते पूर्ण एकदम सुकलेलं आहे तिचे आणि भाजी आपली जी आहे ती एकदम सुकी झालेली आहे। आता परत एकदा वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि हे पहा, आपली इथे मस्त 5 मिनिटात तयार झालेली आपली ही मटकीची सुकी भाजी इथे बनवून तयार झालेली आहे। मला ही भाजी बनवण्यासाठी 4 ते 5 मिनिटं लागलेले आहेत। तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये ऑफिसच्या डब्यासाठी ही भाजी एकदम परफेक्ट झालेली आहे। तुम्ही पाहू शकता इथे किती लवकर झालेली आहे। आता ही आपण डब्यामध्ये सर्व्ह करूया। ठीक आहे, आपली झाली मटकीची सुकी भाजी। तर आता नेक्स्ट आपली भाजी आहे आलू मटरची सुकी भाजी। ही भाजी इथे मी 2 आलू घेतलेले आहेत। हे उकडलेले आलू आहेत, अर्धी वाटी मटार आहे हिरवे, 1 टोमॅटो आहे बारीक चिरलेला, हे कांदा लसूण मसाला आहे 1 चमचा, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काळा मसाला, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ इथे घ्यायचे आहे। फोडणीसाठी इथे जिरा घ्यायचा आहे, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट, थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी हळदी पावडर आणि 2 चमचे तेल। तर सर्वात आधी आपण इथे गॅसवर कढाई ठेवूया, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे। त्याच्यानंतर तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जिरा। जिरा छान फुलल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकूया अद्रक लसूण आणि हिरवी कोथिंबीरचा
पेस्ट 1 चमचा. हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. नंतर लगेच टाकणार आहोत कढीपत्त्याची पाने 4 ते 5. त्यानंतर आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो. 1 टोमॅटो आहे हा. आणि नंतर टाकायचं आहे हिरवे मटार. हे मटारचे शेंगा होते ते मी काढून घेतलेले आहे. फ्रोझनचे मटार नाही, ताजे मटार आहेत हे. आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत थोडीशी हळदी पावडर आणि चवीपुरते मीठ. मीठ आणि हळदी पावडर टाकल्यामुळे आपले जे मटार टोमॅटो आहेत ते लवकर सॉफ्ट होण्यासाठी हे आपण टाकायचं आहे आणि छान परतून घेणार आहोत सॉफ्ट होईपर्यंत. 2 मिनिटे याच्यावर झाकण ठेवूया आणि हे सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया. परत एकदा पाहूया आपले मटार शिजले आहेत का किंवा सॉफ्ट झाले आहेत का. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत. 1 चमचा म्हणजे 1 टेबलस्पून इथे आपण टाकणार आहोत लाल मिर्च पावडर, काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली, मीठ आणि हळदी पावडर आपण आधीच टाकलेली आहे. आता हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहे. आपले जे मसाले आहेत ते छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. तोपर्यंत आपण इथे आपले जे उकडलेले आलू आहेत ते आपण कट करणार आहोत. गरम गरम आलू या भाजीमध्ये किंवा या मसाल्यामध्ये जर टाकलात ना, या आलूचा जो टेस्ट आहे तो एवढा अप्रतिम येतो. अशा प्रकारची भाजी तुम्ही एकदा करून पहा आणि एवढी छान लागते ना ही भाजी खायला, खूपच जबरदस्त लागती. अशा प्रकारची ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा. आलू मटारची तुम्ही ग्रेव्हीची भाजी बनवली असेल, पण अशा प्रकारची सुकी भाजी जर तुम्ही बनवलात तर एवढी छान लागती आणि अशाच पद्धतीने तुम्ही नक्की कराल. मी 100% गॅरंटी देते. आता आपण याच्यामध्ये हे आलू कट केलेले टाकायचे आहेत आणि सर्व हे आलू या आलूला हे मसाला मिक्स करून लावायचा आहे आपल्याला. हे पहा, इथेही आपली आलू मटारची सुकी भाजी पण इथे बनवून तयार झालेली आहे. 2 मिनिटे याला वाफवायला ठेवूया. 2 मिनिटांनंतर लगेच आपण पाहूया. हे पहा, तेल सुटलेले आहे छान. म्हणजे आपली भाजी जी आहे आलू मटारची ती सुद्धा इथे झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी 4 मिनिटांमध्ये ही आपली आलू मटारची भाजी सुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे. वरून परत एकदा थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली. आता ही आपण काढून घेऊया. डब्यामध्ये आपण सर्व करूया. हे पहा, आपली आलू मटारची मस्त चमचमीत अशी आणि चटपटीत अशी आलू मटारची भाजी इथे बनवून तयार झालेली आहे. 10 मिनिटांमध्ये आपल्या 2 भाज्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता 8 ते 10 मिनिटांमध्ये मी इथे 2 भाज्या बनवलेल्या आहेत. आता नेक्स्ट आपली भाजी येत आहे मसाला वांग्याची सुकी भाजी. ही आपली आलू मटारची भाजी इथे बनवून रेडी आहे. तर चला, हे आता इथे मी वांगे घेतलेले आहेत. वांगे आपल्याला अशा प्रकारे मोठे मोठेच कट करून घ्यायचे आहे. आणि आता आपण मसालेदार मस्त सुकी वांग्याची भाजी बनवत आहोत, खास टिफिन साठीच. तर त्यासाठी साहित्य आहे, इथे मी 2 चमचे तेल घेतलेला आहे, काळा मसाला, कांदा लसूण मसाला, लाल मिर्च पावडर, हळदी पावडर, चवीपुरते मीठ आणि कोथिंबीर. इथे मी 1 कांदा घेतला बारीक चिरून आणि जिरे फोडणीसाठी, अद्रक लसूणची पेस्ट. हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर सर्वात प्रथम आधी इथे कढाईवर आपण तेल टाकायचं आहे 2 चमचे. त्याच्यानंतर आपण तेल छान गरम झाल्यानंतर जिरा टाकूयात. जिरा छान फुलल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला. 1 मोठा कांदा आहे, म्हणजे मीडियम आकाराचा आहे, जास्त मोठा नाही जास्त छोटा नाही, मीडियम साईजचा आपल्याला हा कांदा घ्यायचा आहे आणि बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि तो कांदा थोडासा गोल्डन होईपर्यंत आपल्याला हा परतायचा आहे. त्याच्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट. हे टाकून आपल्याला छान मस्त परतून घ्यायचा आहे. कांद्याचा जो कच्चापण आहे तो आपल्याला काढायचा आहे, तोपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल मिर्च पावडर,
1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा आपला काळा मसाला, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ. हे सर्व टाकून आपण मिक्स करून घेणार आहोत आणि थोडेसे 2 मिनिटे याला फ्राय करणार आहोत. तेलामध्ये जे मसाले आहेत ते छान परतून घेणार आहोत. नंतर लगेच आपण याच्यामध्ये आपण जे वांगे कट केलेले आहेत ते वांगे याच्यामध्ये टाकणार आहोत. वांगे आपल्याला अशा प्रकारचे मोठे मोठेच कट करायचे आहे, लांब लांब साईजचे, जास्त बारीक करू नका. आणि 2 मिनिटांसाठी याला आपण झाकून ठेवूया. त्याच्यानंतर थोडेसे पाणी टाकायचं आहे, 2 चमचेच पाणी टाकायचं आहे. पाणी जास्त टाकू नका, कारण वांगे जे आहेत ते तेलामध्येच फक्त आपल्याला वाफवायचे आहेत. इथे मसाले करपू नये म्हणून मी फक्त 2 चमचे पाणी टाकलेलं आहे. 2 टेबलस्पूनच पाण्याचा वापर करायचा आहे. आणि परत एकदा हे छान मिक्स करून घेऊया. आपली ही मस्त मसालेदार चमचमीत अशी मसाला वांग्याची भाजी इथे बनवत आहोत आपण आता. आणि 2 मिनिटे याला झाकून ठेवूया आणि हे सॉफ्ट होईपर्यंत शिजवूया. तुम्ही पाहू शकता मी इथे पाणी आता अजिबात टाकलेले नाही. 2 चमच्याच्या वरी इथे आपल्याला पाणी टाकायचं नाही. तर हे पहा, आपली भाजी जी आहे, वांगे ते पण शिजलेले आहेत, मस्त झालेली आहे, वास खूप छान येत आहे. तर आपली भाजी इथे बनून तयार झालेली आहे. मला या भाजी बनवण्यासाठी फक्त 3 ते 4 मिनिट लागलेले आहेत. वांग्याची भाजी खूप लवकर होते, खूप तेलामध्येच वाफली जाते, खूप लवकर होते. तर टिफिनच्या डब्यासाठी ही भाजी एकदम परफेक्ट आहे. तर आता ही आपण एका टिफिन बॉक्स मध्ये काढून घेऊया. आपली इथे तिसरी भाजी पण तयार झालेली आहे. मला ही भाजी बनवण्यासाठी फक्त 4 मिनिट लागलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, खूप जबरदस्त झालेली आहे आपली ही मस्त अशी मसालेदार चटपटीत वांग्याची भाजी इथे बनून तयार आहे. तर आता आपली नेक्स्ट भाजी आहे मस्त गवारच्या शेंगाची भाजी. ही भाजी मी हिरव्या मिरच्याची करणार आहे. इथे मी गवारची शेंगा घेतलेल्या आहेत, अर्धा पाव, 1 कांदा, हिरवी मिरचीचा ठेचा, याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि कोथिंबीर टाकलेले आहे, थोडीशी हळदी आणि इथे मी शेंगदाणा पावडर घेतलेला आहे. आणि हे आहे कारळ, तीळ आणि थोडीशी मिरची टाकून केलेली चटणी आणि चवीपुरते मीठ. सर्वात आधी आपण इथे कढाईमध्ये शेंगा परतून घेणार आहोत. छान भाजून घ्यायचे आहे. थोडंसं तेल टाकून आपल्याला हे शेंगा भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे जो या शेंगाचा करवटपणा किंवा तुरटपणा असतो तो कमी होतो आणि भाजी पण खायला खूप टेस्टी लागते. त्याच्यामुळे गवारच्या शेंगाची भाजी बनवताना थोडेसे तेल टाकून त्याला थोडेसे 5 मिनिटं का परतून घ्यायचं आहे. हे अर्धा पाव घेतलेला आहे मी, पावपेक्षाही कमी आहेत. आणि हे भाज्या मी फक्त ऑफिसच्या टिफिन साठी करत आहे. आता हे भाज्या आपण छान परतून झालेली आहे. आपले हे शेंगा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता फोडणीसाठी आपण इथे 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 कांदा बारीक चिरलेला टाकायचा आहे. कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. थोडा सॉफ्ट होईपर्यंत आपण हा कांदा परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जो मिरचीचा ठेचा केलेला आहे तो टाकायचा आहे. मिरचीचा ठेचा किंवा मिरची तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर मिरच्या तिखट असतील त्याच्यानुसार तुम्ही मिरचीचा प्रमाण टाकू शकता. मी इथे 1 चमचा घेतलेला आहे. मिरचीच्या ठेच्यामध्ये मी लसूण, हिरवी मिरची, लसूण, मीठ आणि जिरा, कोथिंबीर टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत अर्धा चमचा हळदी पावडर आणि थोडेसे मीठ, कारण मी मिरचीमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे थोडेसेच टाकलेला आहे, फक्त कांद्याला मिठाचा टेस्ट येण्यासाठी. आणि हे 2 मिनिटं परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. थोडीशी कोथिंबीर टाकूया. तेलामध्ये कोथिंबीर टाकलेला त्या कोथिंबीरचा जो टेस्ट आहे ते खूप अप्रतिम लागतो, खूप छान लागतो. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत आपण भाजलेल्या शेंगा, ज्या गवारची शेंगा आहे ते आपण या मसाल्याला मस्त असा लावून घेणार आहोत. हे आपल्याला 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्याच्यानंतर आपण इथे थोडेसे पाणी टाकणार आहोत. अर्धा कपच पाणी याच्यात टाकायचं आहे, कारण हे शेंगा आहेत, आपल्याला शेंगा थोडेसे छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवायचे आहेत. त्यामुळे शेंगा शिजायला थोडासा टाइम लागतो. त्याच्यामुळे आपण इथे अर्धा कप पाणी टाकलेलं आहे.
आणि याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटं वाफवायला ठेवूया. पहा 2 ते 3 मिनिट झालेले आहे. तिथे मी हे शेंगा वाफवायला ठेवले. ते एकदा परत काढून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे याच्यामध्ये अजून पाणी आहे. तर आता आपण याच्यामध्ये कारळ आणि तीळचा जो चटणी होती ती आपण याच्यामध्ये टाकलेली आहे, 1 मोठा चमचा. त्याच्यानंतर 2 टेबलस्पून आपण शेंगाचा कूट टाकलेला आहे आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. तीळ आणि कारळचा जो मी इथे थोडीशी मिरची टाकून त्याची चटणी बनवली आहे. ही मी कोणत्याही ड्राय भाज्यामध्ये किंवा सुक्या भाज्यामध्ये नक्की टाकते. याच्यामुळे जो भाजी जी आहे ती खूप छान होते, चवीला खूप छान लागते. तर हे पहा, इथे आपली गवारीच्या शेंगाची मस्त अशी सुकी ड्राय भाजी बनवून तयार झालेली आहे. ऑफिसच्या डब्यासाठी एकदम परफेक्ट झालेली आहे. ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा चपातीच्या सोबत खाऊ शकता. तर ही पण आपली जी चौथी भाजी आहे ती इथे बनवून तयार आहे. मी ही एका सर्व करते टिफिन बॉक्स मध्ये. तर मंडळी, अशा प्रकारची आपल्या ऑफिसच्या डब्यासाठी 4 झटपट आणि चविष्ट सुक्या भाज्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत. मटकीची उसळ, आलू मटर, मसालेदार वांग आणि हिरव्या मिरच्याची गवारची भाजी, या सगळ्या भाज्या पोळी किंवा भाकरी सोबत खूपच छान लागतात आणि डब्यासाठी एकदम परफेक्ट आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, शिल्पास कुकरी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ही ऑफिसच्या डब्याची सिरीज भाग 1 आहे. पुढच्या भागामध्ये अजून वेगळ्या डब्याची रेसिपी पाहायला मिळतील तुम्हाला. ऑफिसची सिरीज भाग 2 मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. येत्या सोमवारी ऑफिसच्या सिरीज भाग 2 मध्ये पराठ्याचे, झटपट होणारे पराठ्याचे प्रकार, त्याच्यामध्ये मी 3 प्रकारचे पराठे दाखवणार आहे. तर ती सिरीज पाहायला विसरू नका. आणि शिल्पास कुकरीच्या चॅनलवर जर तुम्ही कोणी नवीन असाल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण आपण इथे आता मस्त ऑफिसच्या टिफिनसाठी किंवा डब्यासाठी सिरीज चालू केलेली आहे. तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. पुढची रेसिपी येत आहे ऑफिसच्या डब्याची सिरीज भाग 2. त्याच्यामध्ये आपण बनवणार आहोत झटपट होणारे मस्त 3 प्रकारची पराठे. तर भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये. ओके फ्रेंड्स, बाय बाय.